मी डॉक्टर संदीप जगताप, जगताप क्लिनिक, कसपटे वस्ती, वाकड येथे गेले 20 वर्षापासून उच्च रक्तदाब आणि मधुमेह या आजारांवर वैद्यकीय सेवा देत आहे. आपण आता मधुमेह या विकारावर कसे नियंत्रण करावे याबद्दल जाणून घेऊया. मधुमेहाची चिकित्सा हे तुमच्या जीवनशैलीच्या निवडीवर जास्त अवलंबून असते. तुम्ही ज्या प्रकारचे अन्न खात आहात ते तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये समाविष्ट असलेल्या क्रियाकलापांचा पातळीपर्यंत मधुमेह व्यवस्थापनामध्ये खूप भूमिका बजावते. अभ्यास देखील असे सुचवतो की मधुमेह रुग्णांना अधिक सक्रिय जीवनशैलीचे नेतृत्व करून आणि एकाच वेळी शारीरिक आणि मानसिक आरोग्यास समर्थन देणारे विविध प्रकारचे व्यायाम एकत्रित करून मुख्यतः फायदा होऊ शकतो. योग ही एक महत्त्वाची क्रिया आहे जी प्रत्येक मधुमेही रुग्णांसाठी सुरक्षित मानली जाते. त्यांचे वय आणि आरोग्याची सद्यस्थिती विचारात न घेता केवळ शारीरिकच नाही तर योगामध्ये तुमच्या मानसिक आरोग्याची सद्यस्थिती तंदुरुस्तीलाही साथ देण्याची क्षमता आहे, ज्यामुळे तुम्हाला अधिक सजग जीवन जगता येते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी योगासने कसे फायदेशीर आहेत ते आपण बघूयात. टाईप 2 मधुमेह हा प्रामुख्याने जीवनशैलीचा विकार आहे, जो शरीरातील इन्सुलिन प्रतिरोधकतेच्या वाढीसह आणखी वाईट होतो. जर तुम्हाला मधुमेहाचे निदान झाले असेल तर खात्री बाळगा की तुमच्या डॉक्टरांचे पहिले उद्दिष्ट शरीरातील इन्सुलिनच्या प्रतिकाराचे परिणाम कमी करणे किंवा रोखणे हे आहे. योगासने आणि व्यायामासारख्या शरीरातील क्रियाकलापांमध्ये व्यस्त राहण्यामुळे शरीराचे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते, ज्यामुळे रक्तातील ग्लुकोजचे ऊर्जेमध्ये चयापचय करण्यासाठी पेशींची कार्यक्षमता सुधारते. म्हणूनच मधुमेह व्यवस्थापनासाठी योगासने ही एक वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध केलेली वस्तुस्थिती आहे, जी तुम्हाला रोगमुक्त होण्यास आणि लक्षणे चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यात मदत करू शकते. तर यामध्ये 9 प्रकारचे योगा यामध्ये महत्त्वाचे आहेत. थोडक्यात प्राणायाम, सूर्यनमस्कार, तिथिलासन, अर्धचक्रासन, जानु शीर्षासन, सेतुबंधासन, भुजंगासन, शशांक आसन, उत्तानासन, गोमुखासन हे 9 योगा जे आहेत ते आपल्याला मधुमेहातील रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी उपयोगी ठरतात.